नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? बरेच असाल. चला तर मी आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली आहे, पनीर पुलाव, व्हेज पनीर पुलाव. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ट्रॅपलेटचं एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि बटर टाकलेलं आहे. आपलं बटर वितळेपर्यंत एका साईडला पॅनमध्ये पनीरचे पीस आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. कारण की पनीरचे पीस फ्राय केले तर ते पुलावमध्ये वितळणार नाहीत किंवा तुटणार नाहीत, म्हणून छानपैकी मस्त शालो फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला पनीर. बघू शकता तुम्ही, बटर असं सगळीकडून छान वितळून घ्यायचं. आणि आता आपण पनीरचे तुकडे ॲड केलेले आहेत आणि हे छान असे मंद आचेवरती चारी बाजूने छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला थोडेसे पनीर चिटकतात, पण काही घाबरायची गरज नाही. नंतर ते छान फ्राय झाले की बरोबर सुटतात. आपले पनीर तळून झालेले आहेत. मगाशी ठेवलेल्या पातेल्यामध्ये आपण काही खडे मसाले ॲड करणार आहोत. लवंग, शहाजिरे, तमालपत्र, दालचिनी, काळी विलायची, कढीपत्ता आणि हिरवे चिरलेल्या उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत 2. हे सगळं टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे अजून तुम्हाला घरात दुसरे कोणते खडे मसाले आवडत असतील तर तुम्ही ॲड करू शकता. आमच्या घरामध्ये जास्त खडे मसाले नाही आवडत, म्हणून मी अगदी थोडे थोडे ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेला गाजर आणि पावशर मटार, हा मी फ्रोझनचा मटार घेतलेला आहे. तुम्ही साधा आपला ओल्या शेंगा घेतल्या तरी चालतील. आणि दोन्ही याच्यामध्ये ॲड करून छान परतून घ्यायचं आहे. हे आपल्याला छान तेलावरतीच मटार आणि गाजर शिजवून घ्यायचं आहे. पाणी वगैरे अजिबात ॲड करायचं नाही. आणि आता मसाले केलेत ॲड: हळद, धने पावडर आणि गोडा मसाला. आणि हा जो मसाला टाकलेला आहे तो व्हेज पुलाव बिर्याणी मसाला आहे. तर तुम्ही पण नक्की यूज करा. खूप छान आहे, खूप छान बिर्याणी होते. हा मसाला टाकला की आपल्याला दुसरे मसाले टाकायची गरज नाही लागत आणि खूप छान बिर्याणी होते आपली. आणि सगळे मसाले ॲड केलेत. बारीक चिरलेला टोमॅटो पण टाका. छान परतून घ्या आणि थोडंसं दही पण ॲड करा. शक्यतो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे दही जास्त नाही टाकायचं. आपली बिर्याणी लवकर खराब होऊ शकते. त्याच्यासाठी बिर्याणीमध्ये दही जरा थोडं प्रमाणात कमीच प्रमाणात टाका. छान परतून घ्या. मी 7-8 काजूच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर बारीक चिरलेला पुदिना, थोडीशी कोथिंबीर. आपल्याला थोडीशी कोथिंबीर ठेवलेली आहे कारण की आपल्याला नंतर ते लागणार आहे. फ्राय केलेले पनीर, चवीनुसार मीठ, हे सर्व टाकायचं. आणि मी इथे बारीक चिरून घेतलेला कांदा होता, तो छान लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे. फ्राय केलेला कांदा पण तुम्ही ॲड करा आणि छान मिक्स करा. बघू शकता तुम्ही, आपल्या सगळ्या भाज्या मस्त फ्राय झालेल्या आहेत. आणि मी इकडे 80% शिजवून घेतलेला बिर्याणीचा राईस आहे. तो काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही आहे. तो तर तुम्हाला माहितीच असेल की आपण प्रत्येक वेळेस जेव्हा बिर्याणीसाठी राईस उकडतो, सेम असाच राईस आपल्याला उकडून घ्यायचा आहे 80%. आणि तो छान वरती टाकून त्याच्यावरती कलरसाठी मी थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे. नंतर टाकायची आहे आपल्याला कोथिंबीर आणि फ्राय केलेला कांदा. आणि फक्त 10 मिनटं झाकण ठेवून आपल्याला ही बिर्याणी वाफवून घ्यायची आहे. तयार आहे आपली पनीर पुलाव बिर्याणी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बिर्याणी कशी झाली आहे. धन्यवाद.